नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर आज आहे सोमवार, सकाळ सकाळी जरा गडबड झाली त्यामुळे व्हिडिओ नाही करू शकले। हॉस्पिटलला जाऊन आलेले आहे, आता जिमला जाण्यासाठी तयारी करते। नीतू पण निघाली तयार होऊन भजनाला। नीतू कुठे चालली तू? हा, भजन करायला चालली सांगते। आणि चला मग आता पटपट आवरूया। बाबू काय ग, दाखव। कोणी दिली? आईने नाही दिले, आत्तून आणले तुझ्यासाठी, आत्तूने। हा, मामाने नाही, आत्तूने आणली। मामाने आणली का? समू आत्तूने आणले, समू आत्तूने आणली। हो, आणि डॉल दाखव ना, तुझी डॉल छोटीशी। ए वाव, बघू बघू केवढी आहे का तुझी डॉल, दाखव। हा, मस्त आहे मस्त आहे। काय जंप करते? नीतू निघालेली आहे आता भजनाला। चला बाय बाय। चला तर मग पटकन जाऊन येऊया जिमला। आपण फोटोशूट केलं होतं, ते फोटो आता मिळालेत। बघू आता नीतू तिचे फोटो बघते। नीतू कसं आहे ग बाळ? हा, या ठिकाणी झालेले आहे दुसऱ्या दिवसाची सुरुवात, म्हणजेच आपल्या व्लॉग मध्ये। कारण दिवस दुसरा पण आता संपत आलेला आहे। सकाळी सकाळी मी उठून हॉस्पिटलला गेले। उठायला जरा उशीर झाला त्यामुळे काही टिफिन घेऊन गेले नाहीये। टिफिन न नेल्यामुळे मला कॅन्टीन मध्ये खावं लागलं। आणि कॅन्टीन मध्ये मी खाल्ला ओनियन उत्तप्पा। ओनियन उत्तप्पा असं वाटत होतं की तो भाजला नाही, तेलात तळलाय। तर तो खाल्ल्यापासून मला एवढं नॉशिया सुरू झाला, खूपच जास्त नॉशेटिक फिलिंग आहे। त्यामुळं घरी आल्याला आता मी कोमट पाणी घेतलंय, ते पिते। आणि दुसरी गोष्ट, काल जिम मध्ये खूप जास्त हेवी वेट उचललं, त्याच्यामुळे मला शोल्डर पेन पण व्हायला लागलंय। गरम पाणी पिल्यानंतर आता थोडं बरं वाटतंय। तर या ठिकाणी चहा बनवते। या ठिकाणी आत्याने देवाऱ्याची जागा देखील बदलली, कारण नीतू खाली देव ठेवल्यामुळे तिथे सारखी जात असते, देवाचा दिवा लावलेला असतो। तर ती आता अगरबत्ती पण लावायला मागते। तर या सगळ्या गोष्टीमुळे देवांची जागा बदलून त्यांना टेबलवरती घेतलेलं आहे। तर चला या सर्वांनी चहा प्यायला। जरा घरचा चहा पिल्यानंतर बरं वाटतं। खरं तर आपल्याला वाटतं की बाहेर चांगल्या चांगल्या गोष्टी खायला मिळतात, पण बाहेरचं खाल्ल्यानंतर आपल्याला नक्कीच त्रास होतो। त्यामुळं घरचं अन्न हे सगळ्यात चांगलं अन्न असतंय। कधी मला बाहेर म्हणजे कॅन्टीन मध्ये तर नसतेच खायचं, परंतु जायला उशीर झाला वगैरे तर मी डबा नाही नेत, त्यामुळे खावं लागतं। नीतूने तिच्या बाहुलीला ड्रेस घातलेला आहे, ड्रेसची पॅन्ट सुद्धा घातली आणि ड्रेसचा टॉप आहे तो बाहुलीला घातलाय। नीतूची बाहुली तिच्या प्रीतीमाने आणलेली, तिचं नाव आम्ही पंखुडी ठेवलंय। आणि नीतूचा हा शरारा ड्रेस तिच्या काकीने तिला रक्षाबंधनला आणलेला आहे। खूप छान ड्रेस आहे, छान दिसतो नीतूला, पण तिने आता तिच्या बाहुलीला घातलंय। काय करते बाळ? मॅचिंग झालंय नीतूचं आणि पंखूचं, हो ना नीतू? काय बोलायचं तुला? हा, नन्ना मुन्ना करून दाखव ना। बस, नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद, जय हिंद, जय हिंद। वा वा वा। आणि आजच्या इव्हिनिंग स्नॅक मध्ये आम्ही बनवलेला आहे मखाना। बघू शकता तुम्ही, हा छान असा भाजून घेतलेला आहे। या सर्वजण मखाना खायला। आता या ठिकाणी नित्या तिच्या जे बाहुली आहे, तिची फ्रेंड, तिचे ना सगळे अवयव दाखवणार आहे। नित्तू दाखवायचं, हेअर कुठे आहेत ग? हा, छान छान। आईज कुठे आहेत? आईज
हा मस्तच. माऊथ माऊथ तुझ्या नाही, बाहुलीचं कुठे आहे, पंखूचं पंखुडीचं माऊथ कुठे आहे? माऊथ हा छान. नोज हा. आणि हेड हेड कुठे आहे तिचं? हेड हेअर आहे ते, हेड 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 हा. आणि चिक्स कुठे आहेत ग पंखूचे? इकडे आहेत का? हा छान छान. आणि अजून काय राहिलं? टंग तर नाही दाखवता येत तिला. हँड कुठे आहे तिचे? टंग हँड 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 कुठे आहेत पंखूचे? हँड ते हा छान छान. इयर इयर आहेत का ग नीतू? पंखुडीचे इयर तिकडे आहेत. हा छान 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 मस्त. हा फोटोशूटचा मूड झालेला आहे, तर या ठिकाणी आम्ही फोटोशूट करणार आहे नित्या आणि पंखुडीचं. हा मॅचिंग मॅचिंग झालंय दोघींचं पण. बघू आता मी फोटो काढते तुमच्या दोघींचे. नीतू इकडे बघ. नीतू आणि पंखुडी मस्तपैकी गॉगल हॅट घालून फिरायला गेल्यात. बघू बघू बघू. आहा आहे नाझो क्लिअर नेझल ड्रॉप. ज्यावेळी लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना देखील सर्दी होते किंवा नाक ब्लॉक होतं, त्यावेळी आपण हा नाकामध्ये टाकू शकतो. याचे 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यामध्ये टाकायचे असतात. तर नित्तूला आता सर्दी नाहीये, पण तिचं नाक ब्लॉक झालं असलं वाटतंय, तर त्याच्या नाकात आपण टाकणार आहे हा ड्रॉप. चल नित्तू. अगोदर नित्तूला आवडत नव्हता बरं का हा ड्रॉप टाकायला, रडायची. पण जेव्हापासून तिला याचा फायदा कळाला ना, तेव्हापासून ती स्वतःच म्हणते टाक. हा आहे आपल्या जेवणाचा मेनू. या ठिकाणी जिरा राईस भात केलाय, खीर आहे, पनीर केलंय आणि चपाती. चला आता देवाला नैवेद्य दाखवूया. चला तर मग रात्रीचे वाजलेले आहेत 11. जेवण वगैरे झालंय, घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. आता झोपायचं, नित्तूला आधी झोपवायचं. बाय गुड नाईट.